बाजूला ते समर्थन करत होते, दुसऱ्या बाजूला आंबेडकरांचं जे हे फाडलं गेलं, पोस्टर फाडलं गेलं, त्यावर मात्र ते काही बोलले नाहीत. मनुस्मृती फाडल्याबद्दल त्यांनी कौतुक केलं होतं. नाही, काल मी प्रसारमाध्यमामध्ये हे सगळं बघितल्यानंतर मलाही सुद्धा आश्चर्य वाटलं. कारण परवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 10 जूनला होणाऱ्या वर्धापन दिनाच्या तयारीसाठी एक बैठक आपण आयोजित केलेली होती अजितदादा पवारांच्या अध्यक्षतेखाली. त्यावेळेला भुजबळ साहेबांनी हा विषय काढलेला होता की शालेय शिक्षण विभाग मनुस्मृतीचे श्लोक काहीतरी शालेय आपल्या पुस्तकामध्ये आणणार आहे, अशा प्रकारच्या बातम्या आल्या होत्या. त्यावर ते बोलताना त्यांनी त्याला विरोध केला आणि मनुस्मृती पुन्हा येऊ घातल्यास आमचा विरोध राहील असं सांगितलं. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी आम्ही मनुस्मृतीला कडाडून विरोध करू आणि कुठली टोकाची भूमिका घेऊ असं सांगितलं. त्यानंतर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी असं कुठलंही काम होणार नाही असं सांगितलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा कोणताही प्रयत्न आमचा नाही शासनाचा, आम्ही मनुस्मृतीचं कोणतंही शालेय शिक्षण विभागामध्ये काही करणार नाही असं सांगितलं. आता या पार्श्वभूमीवर एक राजकारण करायचं म्हणून मला वाटतं जितेंद्र आव्हाडांनी मनुस्मृती महाडमध्ये जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या चौदार तळाचं जे ऐतिहासिक आहे त्या ठिकाणी त्यांनी जाण्यासाठी एक प्रयत्न केला. आता मनुस्मृती जाण्याबद्दल कुणाचीच काय हरकत असण्याची आवश्यकता नव्हती. आता मनुस्मृतीचं पुस्तक जाणं हे अपेक्षित आहे, तर पुस्तक ते नव्हतं त्यांच्या हातात. त्यांच्या हातात होतं मनुस्मृती असं लिहिलेलं एक पत्रक आणि त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो. आम्हाला वेदना कुठं झाल्या? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर आणि त्यांनी आयुष्यभर जो समतेचा विचार पोचवला, ज्यांनी या सामाजिक विषमतेच्या विरुद्ध, मनुस्मृतीच्या विरुद्ध, चातुर्विनोदाच्या विरुद्ध त्यांनी संघर्ष केला आणि देशाला एक अतिशय उत्कृष्ट घटना दिली की मला वाटते ज्यामुळं माझ्यासारखा एक अल्पसंख्याक तरुण या राज्यामध्ये मंत्री होऊ शकला. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्थान हे आमच्या हृदयामध्ये हे कोरलेलं आहे सगळ्या देशामध्ये. अशा माणसाचा फोटो त्यावर छापायचा आणि ती मनुस्मृती स्वतः जितेंद्र आव्हाड फाडत होते. त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता. आमचं म्हणणं होतं तुम्हाला मनुस्मृती जाळायची होती तर ते पुस्तक जाळून खाक करा ना. ते तुम्ही फाडत होता, तुमच्या पायाखाली पडत होतं, तुम्ही तुडवत होता आणि ते जाणार होता. तुम्ही जाण्याचं तर ठरवलं होतं, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो छापण्याची गरज काय? आणि याच्या फार मोठ्या भावना ह्या दुखावलेल्या आहेत, संपूर्ण देशाच्या संतप्त भावना आहेत. मला वाटतं त्यांनी कितीही माफी मागितली तर हे काय धुवून जाईल असं मला वाटत नाही. त्यांना प्रायश्चित्त घ्यावं लागेल. परंतु आमचे नेते भुजबळ साहेबांनी मनुस्मृतीचा बाजूला विषय पडेल म्हणून पाठिंबा देण्याचं वक्तव्य केलं, हे अतिशय दुर्दैवी आहे. त्यांनी या वस्ती त्यांना खडे बोल सुनावले पाहिजे होते. त्यांना अशा पद्धतीनं जे केलेलं आहे हे अतिशय कृत्य चुकीचं आहे, अशा पद्धतीनं सांगण्याची आवश्यकता होती. ते भुजबळ साहेबांनी केलेलं हे फार दुर्दैवी आहे. इथल्या नागरिकांना धीर देणं पालकमंत्री म्हणून त्यांचं गरजेचं होतं. तुम्ही परदेशात असला तरी इकडे संपर्कात होता, तसं त्यांना करता आलं असतं. नाही, ठीक आहे, ते अशी कुणी पालकमंत्री हलगर्जीपणा करणार नाही. चांगल्या पद्धतीनं राज्याची सेवा ती करतील. आणि मला वाटतं इतकी पाण्याची टंचाई आहे की ह्या वर्षी 50 सेल्सिअसपर्यंत तापमान गेलेलं आहे. बाष्पीभवन इतकं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. मला वाटतं माझ्याच आयुष्यात मी असा उन्हाळा कधी बघितला नाही. साहेब, भुजबळांच्या बाबतीत जे नेहमीच वक्तव्य ते करत असतात. खरं तर चर्चा कालपासून येत आहेत. काय एकूण परवा बैठकीला देखील ते होते, तसे काही शक्यता आहे किंवा तसे काही? बघा, त्याच्याबद्दल काही असा विषय नाही. असा विषय असता तर भुजबळ साहेब तिथे बोलले असते. भुजबळ साहेबांच्या मनात असं काही असेल असं मला वाटत नाही. पण उघडपणे तुम्ही त्यांच्यावर आता नाराजी व्यक्त करताय, दुसऱ्या बाजूला ते माहितीमध्ये नाराज असल्याची चर्चा कुठेतरी. मी नाराजी त्याबद्दल नाही व्यक्त केली. मी व्यक्त केली जितेंद्र आव्हाडांची बाजू घेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान त्यांनी केला आहे ही गोष्ट ती विसरले, एवढ्यापुरतंच माझं मर्यादित आहे. छगन भुजबळांना राज्यसभेवर पाठवण्यासंदर्भात काही मला काही माहिती नाही. याबद्दलची माहिती अजितदादा पवार आणि हे नेतेच आमचे सांगू शकतील. असं एका बाजूला दुष्काळ आहे, विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये हा सगळा दुष्काळ असताना महायुतीचे आणि बीडचे पालकमंत्री परदेश दौऱ्यावर असल्याची त्यांच्या कौटुंबिक कामासाठी ते परदेशला अजितदादा पवार आणि मुख्यमंत्र्यांची परवानगी उपमुख्यमंत्र्यांची घेऊन गेलेले आहेत.
मला वाटते निवडणुकीनंतर थोडासा त्यांना कौटुंबिक काहीतरी प्रश्न निर्माण झाला म्हणून ते गेलेले आहेत. आम्हालाही ते परवा राष्ट्रवादीच्या मेळाव्याला उपस्थित नव्हते, त्यावेळेला त्याचा खुलासा केला. पण ते लवकरात लवकर येऊन आपल्या सेवेत रुजू होतील. पण एका बाजूला विरोधक आरोप करतायत की पालकमंत्र्यांना गांभीर्य नाही. 8 पालकमंत्र्यांची बैठक बोलवली मुख्यमंत्र्यांनी, 6 पालकमंत्री गैरहजर राहिले दुष्काळ संदर्भातल्या बैठकीला, आणि आता हा परदेश दौरा. नाही, माझं काय मत आहे की वास्तविक निवडणूक आयोगानं आचारसंहितेमधून हा जो दुष्काळ आणि हा जी परिस्थिती आहे याला सूट दिली पाहिजे. आता मी जिल्हाधिकारी कोल्हापूरला फोन केला की बाबा मला ही आढावा घ्यायचा आहे कोल्हापूर जिल्ह्याचा. ते मला निवडणूक आयोगाला विचारावं लागेल. निवडणूक आयोगाची जर ह्याला अडसर येणार असेल आणि सगळे अधिकारी अशा पद्धतीनं मागणार असतील तर शेवटी मंत्री काय करणार. आणि मला वाटतं मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन बैठक घ्यावी लागली. वास्तविक तात्काळ निवडणूक आयोगानं जी आता सध्या परिस्थिती राज्यामध्ये आहे, पिण्याच्या पाण्याची टंचाई, दुष्काळ, जनावरांचा चारा, हे फार मोठं तात्काळ हे दूर केलं पाहिजे आणि आम्हाला शासनाला त्यांनी सवलत दिली पाहिजे ह्या कामासाठी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.